नमस्कार मित्रांनो, मी निकेतन तोडकर उमेद IAS च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। तर आपण काय करायला लागलोय तर बायोलॉजी या विषयांचा आपण अभ्यास करत आहोत। आगामी काळामध्ये येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 च्या अनुषंगाने जे आपल्याला आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि सिलेबस दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण जे आयोगाने फ्रिक्वेंटली ज्या चॅप्टरच्या ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेत त्याला आपण टच करत आहे। ओके, आणि आपण काय करत आहे की PYQ आणि आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात याच्या अनुषंगाने आपण एक रिव्हिजन करत आहे किंवा त्याचा सखोल अभ्यास करत आहे। ओके, मग आज आपण काय करायचं आहे की मानवी अस्थि संस्था म्हणजे ह्यूमन स्केलेटल सिस्टम, बघा ह्यूमन स्केलेटल सिस्टम, ओके, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे। ओके, जर आपण 2024 च्या पूर्व परीक्षेचा विचार केला 2024 तर राज्यसेवा पूर्व मध्ये या टॉपिक वरून 2 प्रश्न आले होते। एक प्रश्न होता की बेसिक कशावर होता की मानवी शरीरामध्ये हाडांची संख्या, ओके, आणि दुसरा प्रश्न होता जॉइंट्स वर होता। म्हणजे पहिला कशावाला नंबर ऑफ बोन्स, ओके, आणि सेकंड वन कशावाला जॉइंट। ओके, त्यामुळं आता आपण काय करूया तर मानवी अस्थि संस्थेची रचना बघूया। आता बघा बोन, आता बोनला आपण जर रूट वर्ड बघितला तर त्याला काय म्हटलं जातं ऑस्टिओ, बघा आपण बघितलेलं ऑस्टिओ। ओके, म्हणजे आपल्या मानवी शरीरातील हाडांचा जो अभ्यास केला जातो आणि जे शास्त्र त्याचा अभ्यास करतं त्याला काय म्हटलं जातं ऑस्टिओलॉजी। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, बघा हाडकांच्या अभ्यासाला काय म्हणायचंय आपल्याला ऑस्टिओलॉजी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, आणि जर मानवी शरीराचा विचार केला तर मानवी शरीरामध्ये प्रत्येक मानवाच्या त्याच्या वजनाच्या 18% काय असतात तर आपले बोन्स असतात, बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। 18% आपल्या वेटच्या काय आहे तर बोन्स। आता बघा आपल्या जर मानवी शरीराचा विचार केला तर आपल्या शरीराच्या 6% म्हणजे आपल्या शरीराच्या वजनाच्या 6% काय असतं आपल्या शरीरात ब्लड असतं, बघा ब्लड। म्हणजे आपल्या मानवी शरीरात रक्त किती असतं तर आपल्या वजनाच्या 6% असते। ओके, जर हाडांचा आपण विचार केला तर आपल्या वजनाच्या 18% 18% ऑफ अवर वेट काय आहेत तर बोन्स आहेत। ओके, नेक्स्ट, आणि जर आपल्या वजनाच्या 60% बघितलं तर वॉटर आहे, वॉटर। या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवूया। बघा जर आपल्या वजनाच्या 6% काय आहे ब्लड आहे, 18% हाडे आहेत आणि 60% आपल्या वजनाच्या पाणी आहे आपल्या शरीरामध्ये। ओके, पहिलं बीट काय बघितले आपण तर स्टडी ऑफ बोन्स, अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ बोन्स इन ह्यूमन ऑर्गन्स इज नोन एज ऑस्टिओलॉजी। म्हणजे मानवी शरीरामध्ये ज्या हाडे आहेत त्यांच्या अभ्यासाला आपण काय म्हणणार आहे ऑस्टिओलॉजी। ओके, आणि आपल्या शरीराच्या म्हणजे वजन आहे टोटल त्याच्या 18% काय आहेत तर बोन्स आहेत। 2 गोष्टी क्लिअर झाल्या। बघा आता मानवी अस्थि संस्थेचा म्हणजे ह्यूमन स्केलेटल सिस्टमचा विचार केला तर डिवायडेड इनटू 2 म्हणजे त्याच्या 2 गटामध्ये विभाजन केलेलं आहे। फर्स्ट वन इज अपेंडिक्युलर, व्हॉट इज अपेंडिक्युलर, अँड सेकंड वन इज एक्झियल। म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं उपांग, बघा उपांग इथे लिहिलंय बघा उपांग अस्थि संस्था। आणि दुसरी काय आहे एक्झियल म्हणजे अक्षीय। ओके, आता बघा अपेंडिक्युलर म्हणजे काय जे आपल्या शरीरामध्ये आपले हात आणि आपले पाय म्हणजे आपले हँड्स आणि आपले जे लेग्स आहेत त्याच्या रिलेटेड जी बोन्स आहेत त्याला आपण कोणत्या घटकांतर्गत अभ्यास करणार आहे तर अपेंडिक्युलर। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा। अपेंडिक्युलर सिस्टम म्हणजे काय आपल्या हात आणि पायातील हाडांचा अभ्यास अपेंडिक्युलर। आणि सेकंड कोणता आहे तर एक्झियल। आता एक्झियल म्हणजे काय अक्षीय,
म्हणजे याच्या अंतर्गत आपण काय करतो की आपल्या मानेमधले हाडं, आपल्या छातीच्या पिंजऱ्यातील हाडं किंवा आपल्या पाठीच्या कणा आहे नाही बॅकबोन त्याच्या मधील हाडं, म्हणजे आपला हात आणि पाय सोडून इतर भागामधील जे हाडे आहेत त्यांच्या अभ्यासाला आपण काय म्हणणार आहे, ऍक्झियल किंवा अक्षीय. क्लिअर आहे. आता बघा ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर काय आहे हे, अपेंडिक्युलर स्केलेटन. अपेंडिक्युलरला आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, हँड्स अँड लेग्स. बघा हँड्स अँड लेग्स. आता बघा रेड कलरनं जे शो केलंय ते काय आहे, बोन्स इन अवर लेग्स. ओके. सेकंड वन, दिस वन इज व्हॉट, आपल्या हातामधील हाडे आहेत. म्हणजे आपल्या हात आणि पायातील हाडांच्या अभ्यासाला आपण अपेंडिक्युलर स्केलेटन असं म्हणणार आहे. आणि बघा हात आणि पाय सोडून ज्या इतर ठिकाणी हाडे आहेत त्याचा अभ्यास करणे याला काय म्हणायचं आहे, ऍक्झियल स्केलेटन. क्लिअर आहे का. ओके. बघा रिव्हिजन करूया. बघा पहिला बीट काय बघितला आपण, मानवी शरीरामध्ये हाडांच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी असं म्हणतात, फर्स्ट बीट. सेकंड बीट काय, मानवी शरीरात आपल्या वजनाच्या 18% काय असतात तर हाडे असतात. मग मागील रेफरन्स काय आहे तर आपल्या वजनाच्या 6% काय आहे, ब्लड आहे, रक्त आहे. 60% आपल्या शरीरात पाणी आहे आपल्या वजनाच्या. ओके. आणि जर बघा की आता अर्भक असतं म्हणजे जे इन्फंट असतं त्याच्यामध्ये जर बघितलं तर नंबर ऑफ बोन्स कशा असतात, जास्त असतात. बरोबर आहे का. तर आपण बघतो लहान लेकरं असते ती कसं होतंय, सारखं पडणं वगैरे त्यांचं असते. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नंबर ऑफ बोन्स जास्त असते. बघा 270 लक्षात ठेवायचं. अर्भकामध्ये किती बोन असतात बघा, 270 270 लक्षात ठेवायचं, 27. आणि जर ऍडल्ट बघितलं आपण, ऍडल्ट प्रौढ, तर त्याच्यामध्ये 206 बोन असतात. आता ह्या बीटवर क्वेश्चन आलाय बघा 2024 साली. काय प्रश्न काय होता, 2024 PYQ आयोगानं पहिलं सेंटेन्स काय दिलं होतं की इन ऍडल्ट. ऍडल्ट म्हणजे काय, प्रौढ. प्रौढामध्ये 208 बोन असतात. म्हणजे फसवलंय कुठं बघा, इथं आकड्यामध्ये फसवलेलं आहे. मग ऍक्च्युअली नंबर ऑफ किती आहेत बघा, 206. बघा किती लक्षात ठेवणार आहे, 206 लक्षात ठेवायचं. ओके. कसं लक्षात ठेवू शकताय, आता तुम्ही क्रिकेट बघतच असतील, मग लक्षात काय ठेवायचं की आपण षटकार मारलेला आहे म्हणजे 6 रन्स. ओके. असं तुम्ही लक्षात ठेवू शकताय, 206 लक्षात ठेवा. ओके. आणि जर अर्भक म्हणलं किंवा इन्फंट म्हटलं तर त्याच्यामध्ये 270 म्हणजे 270 ठेवणार लक्षात. क्लिअर आहे पहिली स्लाइड, इझी आहे. चला आता नेक्स्ट. आता आपण काय करूया, आता अपेंडिक्युलर म्हणजे काय, आपल्या हातातील आणि पायातील हाडांचा अभ्यास आहे. ओके. मग आता आपण काय करूया, पहिल्यांदा आपल्या हातामध्ये कोणत्या प्रकारची हाडे आहेत ते बघूया. त्यानंतर आपल्या हातासंबंधी कोणते जॉईंट आहे त्याचा अभ्यास करूया. त्याच्यानंतर आपण काय करूया, पायामध्ये कोणते बोन्स आहेत आणि कोणत्या जॉईंट्स आहेत त्याचा अभ्यास करूया. चला आता पहिल्यांदा आपण कशाचा अभ्यास करायचा आहे, अपेंडिक्युलर म्हटलं तर आपल्याला दोन गोष्टी काय येणार लक्षात, बोन्स प्रेझेंट इन हँड्स और लेग्स. क्लिअर आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करूया, आपल्या हँडचा आपण रचना बघूया. ओके. बघा ह्या डायग्राम मध्ये काय आहे, आपला हँड आहे. ओके. मग आता बघा आपल्या वर बघायचं, बायसेप्स आणि ट्रायसेप्सचा विचार केला तर आता पहिल्यांदा इथं आपण बघूया, हे जे आहे हाड त्याला काय म्हटलंय बघा, ह्युमेरस. पाठच करायचंय, ह्याच्यावर पण प्रश्न आलता. जो 2024 ला सेकंड क्वेश्चन होता तो ह्या बीट वर होता. ओके. बघा जे हे हाड आहे त्याला आपण काय म्हणणार आहे बघा, ह्युमेरस. बघा ह्या साईडला जे हाड आहे तिथं त्याला काय म्हणणार आहे आपण, ह्युमेरस. ओके. आता त्याच्या खालचा भाग जर बघितला आपण, ओके, तर त्याच्यामध्ये 2 बोन्स आहेत बघा. ओके. जे बाहेरच्या साईडला बोन आहे म्हणजे जे बोन अंगठ्याकडे आहे बघा, अंगठ्याच्या साईडला आहे त्याला काय म्हणायचं आहे, रेडियस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा कसं लक्षात ठेवायचं आहे, आपल्या हाताचा विचार केला
तर आपल्या बघा या भागात कोणतं हाड आहे तर ह्युमेरस आहे का ह्युमेरस बघा. आणि त्याच्या खाली जर विचार केला तर अंगठ्याकडे जाणाऱ्या हाडाला आपण काय म्हणलंय रेडियस. ओके. आणि करंगळीच्या साईडला जे हाड आहे त्याला काय म्हणलंय उलना. ओके. बघा सिंपल आहे. आता हातामध्ये सगळ्यात पहिलं कोणतं हाड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जे इथं आहे त्याला काय म्हणणार आहे ह्युमेरस. सिंपल आहे. मग आता जे अंगठ्याच्या बाजूला आहे 2 हाडे आहेत ह्या भागात. जे अंगठ्याच्या बाजूला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे रेडियस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जे करंगळीच्या बाजूला आहे त्याला काय म्हणणार आहे उलना. बघा आपण असं करूया एच त्याच्यानंतर काय म्हणणार आहे रेडियस आणि हे काय आहे यू. मग इथं काय कीवर्ड लक्षात ठेवणार आहे अंगठा. ओके. आणि इकडे काय लक्षात ठेवणार आहे करंगळी. बघा एवढीच डायग्राम लक्षात ठेवली आपण. इझी आहे का नाही. HRU. ओके. ह्युमेरस रेडियस आणि उलना. ओके समजतंय इझी आहे. ओके. आता पुढे जर आपण आपल्या या हाताचा विचार केला तर याच्यामध्ये जी बोन्स आहेत त्याला काय म्हटलं जातंय तर कार्पेल्स म्हटलं जाते. काय म्हटलं जातंय कार्पेल्स. ओके. जर कार्पेलचा विचार केला तर आपल्याला काय माहित आहे ज्या अंगठ्याच्या बाजूला जे हाड आहे बघा ते रेडियस आहे आणि जे करंगळीच्या बाजूला आहे त्याला काय म्हटलंय उलना. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा आता ही जी बोन्स आहेत बघा आहेत का याला काय म्हटलं जाते बघा फ्लॅंजेस म्हणलंय बघा फ्लॅंजेस. ओके. आणि या ठिकाणी आपल्या मनगटामध्ये जी बोन्स आहेत त्याला काय म्हटलंय कार्पेल. ओके. बघा आपल्या हाताचा विचार केला तर मनगटामध्ये जे बोन्स आहेत आता ह्या मनगटामधील जर बोन्स बघितलं तर ते कसे आहेत बघा एकमेकांवर सरकणारे आहेत. आपला मनगट कसा गोल ही करतोय का. ओके. म्हणजे काय ती सरकणारी स्लाइडिंग बोन्स आहेत बघा इथं त्याला कार्पेल म्हटलंय. आणि ह्या ज्या आपल्या फ्लॅंजेस आहेत त्याच्यामध्ये जे बोन्स आहेत त्याला मेटाकार्पेल असं म्हणलेलं आहे. क्लिअर झालं बोन्स इन हँड. चला आता क्विक रिव्हिजन करूया आपण. ओके. बघा आता जर हातातील हाडांचा विचार केला तर सगळ्यात वर कोणता आहे ह्युमेरस. बघा डायग्राम मध्ये आपण पहिलाच क्लिअर केलंय. त्याच्यानंतर त्याच्या खाली 2 आहेत हाडे परंतु जे अंगठ्याच्या साईडला आहे त्याला आपण काय म्हणलंय रेडियस. आणि करंगळीच्या बाजूला आहे त्याला काय म्हणलंय उलना. ओके. आणि आपल्या मनगटाचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय आहे कार्पेल. ओके. कार्पेल आहेत म्हणजे स्लाइडिंग बोन्स आहेत ते स्लाइडिंग एकमेकांच्या वर स्लाइड होते. ओके. आणि त्याच्यानंतर 5वा काय आहे मेटाकार्पेल. मेटाकार्पेल म्हणजे आपल्या या फ्लॅंजेस आहेत फ्लॅंजेस 5 त्याच्यामध्ये जे बोन्स आहेत त्याला आपण काय म्हणलंय मेटाकार्पेल. लक्षात ठेवणार हातातील बोन 5 लगेच इमॅजिन करायचं काय ह्युमेरस अंगठ्याच्या बाजूला रेडियस करंगळीच्या बाजूला उलना मनगट म्हणलं तर कार्पेल आणि फ्लॅंजेस मध्ये काय आहे मेटाकार्पेल. सोपं आहे. चला. ओके. आता आपल्या हातामध्ये सांधे कोणते कोणते आहेत बघा जॉईंट्स इन अवर हँड्स. आता सगळ्यात पहिला जॉईंट कुठे आहे आपल्या शोल्डर. बघा पहिला जॉईंट कोणता आहे शोल्डरला जॉईंट आहे. बरोबर आहे. जॉईंट म्हणजे काय 2 आपले जे ऑर्गन्स कनेक्ट केलेले आहेत हा बॉडी पार्ट आणि हा हँड जिथं जॉईंट केलाय त्याला काय म्हणलंय आपण शोल्डर जॉईंट. क्लिअर आहे. नेक्स्ट आता त्याच्यामध्ये ह्युमेरस नावाचा घटक जॉईन केलाय आपण. ओके. एल्बो जॉईंट. ओके. एल्बो बघा यामध्ये काय केलंय ह्युमेरस आणि रेडियस आणि उलना इथं कनेक्ट केलंय का. दिस वन इज एल्बो जॉईंट. इझी आहे. आणि थर्ड वन इज रिस्ट. आपल्या रिस्ट मध्ये काय केलंय आपण रेडियस आणि उलना कनेक्टेड टू बरोबर आहे का कार्पेल आणि मेटाकार्पेल विथ द हेल्प ऑफ दिस जॉईंट इज नोन ऍज रिस्ट. इझी आहे का नाही. जॉईंट म्हटले हँड मध्ये तर 3. पहिला कुठला आहे ना शोल्डर जॉईंट. शोल्डर जॉईंटला आपण काय लक्षात ठेवणार आहे तर आपल्या या अप्पर बॉडीला
ह्युमेरस नावाचं बोन आपण कनेक्ट केलंय. त्याच्यानंतर आपण एल्बो मध्ये काय लक्षात ठेवणार आहोत, ह्युमेरस आणि इथील रेडियस आणि उल्ना. रेडियस म्हटलं तर अंगठा, उल्ना म्हटलं तर करंगळी, ते जॉईन केलंय. आणि हा भाग आणि आपला रिमेनिंग हँडचा पोर्शन इथं कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ व्हॉट इज नोन एज रिस्ट. इझी आहे की नाही, सोपं आहे. चला नेक्स्ट. आता आपण काय केलं की अपेंडिक्युलर स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये हाताचा आणि आपल्याला आता नेक्स्ट काय करायचंय, आपल्याला पायातील बोन्स. ओके चला, आता अपेंडिक्युलर मध्ये आपण 2 घटकांचा अभ्यास करणार आहे, हातातील आणि पायातील हाडांचा अभ्यास. आपण आता सविस्तर हातातील बोनचा अभ्यास केलाय. आता आपण काय करायचंय, पायातील बोन. आता पायातील जरी बोन आपण बघितले तर बघा, ही आपली हिप आहे. ओके, त्याच्या वर जे आहे बघा, याला काय म्हणलंय, पेल्विस. नाव लक्षात ठेवूया आपण. ओके, पेल्विस. त्याच्यानंतर हिप, म्हणजे आपली हिप आहे ती 360 डिग्री रोटेट होत्या. हिप किंवा आपला शोल्डर्स पण, बरोबर आहे, हिप जॉईंट. आता हिप जॉईंट झाले आपला. त्याच्यानंतर बघा आता धिस वन अँड धिस वन, याला काय म्हणलं जाते बघा, फेमर. इथे लिहिले बघा, फेमर. आता जर आपण हँडचा विचार केला, समजा मी इथं हँड एक ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. ओके, आपण एक रफली हँड आपण ही केलंय ड्रॉ. आता इथे जे हाड आहे वर, त्याला आपण काय म्हणलंय, हो ह्युमेरस म्हणलंय का. मग आपण असं बघा, एनॉलॉजी करूया आपण, दोघांचं कंपॅरिझन. ह्युमेरस इज सिमिलर टू फेमर. बघा. ओके, नेक्स्ट बघा. आता इथं जे हाड आहे बघा, त्याला काय म्हणलंय बघा, पेटेला. काय म्हणलंय त्याला, पेटेला. नी कॅप असं म्हणलंय त्याला. ओके, लक्षात ठेवा. दुसरं हाड काय आहे बघा, पटेला, असं लक्षात ठेवू शकताय तुम्ही. बघा, पटेला. ओके, त्याच्यानंतर खाली 2 आहेत बघा आपल्याला का. आता ह्या आपण पायाचा जर विचार केला तर बाहेरच्या बाजूला जे आहे त्याला काय म्हणलंय बघा, बाहेर आहे त्याला म्हणलंय एफ, म्हणजे फिब्युला. आणि आतल्या साईडला आहे बघा, आतल्या साईडला त्याला काय म्हणलंय, टिबिया. एफटी लक्षात ठेवू शकता, एफटी. आता इकडल्या जर डायग्राम मध्ये बघितलं तर बाहेर असणार आहे ते काय असणार आहे, एफ. ओके, आणि आतल्या साईडला टी. बरोबर आहे का, लक्षात ठेवा. बाहेर आहे ते काय, फिब्युला, आणि आत आहे ते टिबिया. ओके, आता हे आहे ते कोणतं आहे, हे आहे, आणि हे आहे ते, समजतंय, इझी आहे. बाहेर आहे ते काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, फिब्युला, एफ. आतल्या बाजूला आहे त्याला काय म्हणलंय, टिबिया. आणि आपण एक आहे बघा आपल्या गुडघ्याची आपण म्हणतो वाटी, त्याला काय म्हणलंय, पेटेला. ओके, आता ह्या दोघांचं जर आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल तर आपल्याला माहित आहे, अंगठ्याच्या बाजूला आहे त्याला आपण आर फॉर रेडियस, आणि करंगळीच्या बाजूला आहे त्याला उल्ना म्हणलंय. ओके, मग आपण याला जर कॉपी पेस्ट केलं तर बघा, फिबिया अँड टिबिया आहे का एनॉनमस, या दोघांच्या म्हणजे सिमिलॅरिटीज आहेत का. ओके, आपण असं ही करूया. म्हणजे एक प्रश्न आला होता की ह्युमरसच्या सिमिलर काय म्हणणार आपण, फेमर. त्याच्यानंतर रेडियस आणि उल्नाला एफटी, फिब्युला आणि टिबिया. ओके, समजतंय का. आता बघा इथं काय आहे बघा, कार्पेल. आपण बघितलेलं का, कार्पेल. आणि इकडं आहे त्याला काय म्हणलंय आपण, मेटा कार्पेल. मग आपल्या लेगचा विचार केला तर काय आहे बघा, कार्पेलला टार्सल आणि मेटाकार्पेलला मेटाटार्सल. म्हणजे कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. असा एक प्रश्न येऊन गेला आयोगाचा. बघा, इझी आहे की नाही. ओके, लक्ष द्या. आणि इकडे आपण काय, फ्लॅंजेस. बघा, फ्लॅंजेस आहे त्या, समजतंय. चला आता आपण रिव्हिजन करूया. बघा, पायामधील हाडे, अपेंडिक्युलर मध्ये आपण हात आणि पायातील हाडांचा अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण पायातील सर्वात, आता ह्याची खासियत आपण बघितलेली, मानवी शरीरातील सर्वात
लांब म्हणजे लॉंगेस्ट बोन इन ह्युमन बॉडी इज नोन ॲज फेमर. ओके. आणि लार्जेस्ट म्हणलं तर काय ग्लुटियस मॅक्झिमम. ओके. लार्जेस्ट म्हणजे मोठं आणि लॉंगेस्ट म्हणजे लांब. समजतंय? ओके. आता बघा पहिल्यांदा आपण काय बघितलं, फेमर म्हणजे यफ ला आपण इंडिकेट करू. त्याच्यानंतर टिबिया आणि फिब्युला. मग आपण काय लक्षात ठेवलंय, फिब्युला बाहेरच्या साईडला आहे आणि टिबिया आतल्या साईडला आहे. इझी आहे. त्याच्यानंतर आपण काय लक्षात ठेवलंय की याच्यामध्ये इथं पटेला म्हणून आहे बघा, म्हणजे आपण काय म्हणणार आहे, नी कॅप म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की आपल्या पायाची म्हणजे आपल्या गुडघ्याची वाटी म्हणजे ती पेटेला असं त्याला म्हणलं जाते. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, जसं आपण हातात काय बघितलं, कार्पेल आणि मेटाकार्पेल, तसं आपल्या पायामध्ये काय आहे, टार्सल आणि मेटाटार्सल. ओके. आणि आपण कंपॅरिझन कसं केलंय बघा, हाताचा विचार करूया आपण, हँड, आणि इकडे कशाला लक्षात ठेवूया आपण, लेग आपला. ओके. हँड मध्ये वर काय आहे, ह्युमेरस. मग आपल्या लेग मध्ये काय आहे, फेमर. बघा आयोगानं असा प्रश्न विचारला आहे, म्हणजे ह्युमेरस सारखं लेग मध्ये कोणतं आहे, तर आपण उत्तर काय देणार आहे, फेमर. आणि फेमरचं काय आहे महत्व, मानवी शरीरातील सर्वात लॉंग म्हणजे मानवी शरीरातील लांब हाड पण आहे. त्याच्यानंतर आपण काय लक्षात ठेवलेलं बघा, आपल्या अंगठ्याकडे जाणारं जे हाड आहे त्याला आपण काय म्हणलंय, रेडियस. आणि आपल्या करंगळीकडे जाणार आहे त्याला काय म्हणलंय, उल्ना. ओके. मग जर पायाचा विचार केला तर आपल्याला काय माहित आहे, बाहेरच्या साईडला काय आहे, फेब्युला बघा, फिब्युला. आणि आतल्या बाजूला आहे त्याला टिब्युला असं म्हणलंय. आणि त्याच्यामध्ये एक वेगळा आहे त्याला आपण पेटेला म्हणलंय बघा, म्हणजे आपल्या गुडघ्याची वाटी, नी कॅप असं त्याला म्हणलंय. त्याच्यानंतर खाली गेलो तर बघा आपल्याला काय आहे, कार्पेल. इकडे काय आहे, टार्सल. परत काय आहे, मेटाकार्पेल. मग इकडे काय आहे, मेटाटार्सल. बघा कंपॅरेटिव्ह मध्ये आपण अभ्यास केलाय. समजलं? इझी आहे. आपण काय केलं, अपेंडिक्युलर स्केलेटन सिस्टम कंप्लीट केली. किती इझी आहे बघा. मग आपण बघा ज्यावेळेस आपण आपल्या हँडचा आपण विचार करत होतो तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा शोल्डर जॉईंट होता, त्याच्यानंतर नी जॉईंट आहे आणि आपला रिस्ट, असे 3 जॉईंट आहेत. तर आपण पायाचा विचार केला तर पायात पहिल्यांदा कोणता आहे बघा, हिप जॉईंट, म्हणजे आपल्या कमरेला जिथं आपले फिमर जोडलं जातंय आहे का, त्याला काय म्हणलंय, हिप जॉईंट. पहिला जॉईंट काय येणार आहे, हिप जॉईंट. सेकंड वन कुठे हो, नी जॉईंट. तसं काय, आपल्या पायातील नी जॉईंट जिथं की आपण पटेला आणि फेमर जोडणार आहे बघा. ओके. त्याच्यानंतर अँकल जॉईंट म्हणजे रिस्ट आहे, तसं आपण काय आहे, लेगचा विचार केला की अँकल. मग त्याच्यामध्ये टार्सल बोन्स आहेत. किती सोपं आहे, कंपॅरेटिव्ह आहे, इझी आहे. ओके. आणि तुम्हाला जरी काही शंका असली तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याच्या माध्यमातून आपण 1 to 1 सगळे डाऊट्स आपण क्लिअर करूया. ओके. नो वरीज. आता बघा आपण काय क्लिअर केलं, तर अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टम कंप्लीट केली. आता राहती आपली कोणती, ऍक्झियल म्हणजे अक्षीय. त्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहे, की आपल्या हेडमध्ये कोणती बोन्स आहेत, फेसवर कोणती बोन्स आहेत, आपल्या मानेमध्ये कोणती बोन्स आहेत, थोरॅसिक पार्ट म्हणजे छातीच्या पिंजऱ्यामधील हाडांचा अभ्यास, आणि सर्वात महत्वाचं आपलं बॅकबोन म्हणजे पाठीचा मणका. इतक्यांचा अभ्यास केला की आपला मेजर पार्ट कव्हर होतोय. चला मग आता ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर बघा हा काय आहे, तर आपल्या पाठीचा मणका आहे. आता पाठीच्या मणक्याचा विचार केला तर पहिल्यांदा बघा, इट स्टार्ट फ्रॉम व्हेअर, आपल्या नेक मधून चालू होतोय म्हणजे मानेपासून सुरू होतोय बघा. त्याला काय म्हणलंय बघा, सर्वायकल म्हणजे मानेतील हाडे, सी आपण म्हणूया त्याला. मानेमध्ये किती हाड आहेत हो, 7. मानेमध्ये आपल्या किती हाड आहेत, 7. ओके. बघा त्याच्या खाली जरी आपल्या काय आहे, छातीचा पिंजरा म्हणजे थोरॅसिक म्हणजे छातीच्या भागामध्ये जर बघितलं तर टोटल 12 हाडे, तिथे किती आहेत, 7. थोरॅसिक मध्ये म्हणजे T12 असं लक्षात ठेवायचं. ओके. मग त्याच्या खाली जर आलो तर लुंबर
कमरेमध्ये जर विचार केला तर किती आहेत? 5 लुंबर म्हणजे कंबर, त्याच्यामध्ये किती आहेत? 5. त्याच्यानंतर सॅक्रेल नावाचा भाग आहे बघा, त्याला काय म्हटलंय बघा? त्रिकास्ती मराठीमध्ये म्हटलंय किंवा सॅक्रल. त्याच्यामध्ये 5 हाडे आहेत, 5 हाडे आहेत, परंतु ही 5 हाडे आहेत ती जॉईन केलेले आहेत एकमेकांना. त्यामुळे आपण पाठीच्या मणक्याचा विचार करता त्रिकास्ती किंवा त्याला आपण सॅक्रेल म्हणतो, तिथं एकच हाड आपण विचार करतो. का? तर ते सर्व हाडे एकमेकांना जॉईन केलेले आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बघा सॅक्रल भागामध्ये जर आपण बघितलं तर S1, S2, S3, S4 आणि S5 5 हाडे आहेत, परंतु ही सर्व हाडे काय आहेत? कनेक्टेड टू इच अदर. त्यामुळे आपण कलेक्टिव्हली सॅक्रलला आपण एकच हाड समजतोय, त्यामुळे आपण काउंटिंग मध्ये एकच घेणार आहोत. समजतंय? त्याच्यानंतर माकड हाड कॉकॅक्स म्हटलं जाते बघा. आता ते हाड बघा कॉकॅक्स ते 1 आहे. ओके, मग जर टोटल आपल्या जर मणक्यात हाडांची संख्या बघितली तर किती आहे? 26. मग आपल्याला एक्झाम पॉइंट टू काय काय माहित पाहिजे, तर मानवी शरीरामध्ये पाठीच्या मणक्यात किती हाडे असतात? तर आन्सर काय येणार? 26. आणि हा जोड्या लावायला पण चांगला प्रश्न येऊ शकतोय. आता इथे लक्षात ठेवायला कसं आहे बघा, वरून खाली 7, 12 कोरा करायचा बघा, लक्षात ठेवा 7, 12 5, 5 आणि 1. परंतु इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की त्रिकास्ती म्हणजे सॅक्रेल मध्ये जी 5 हाडे आहेत ती कनेक्टेड आहेत, त्यामुळे त्यांना कलेक्टिव्हली एकच हाड कन्सिडर करायचं आपल्याला. म्हणजे इथं आपण काय घेणार आहे? 1. बघा सर्वायकल म्हणजे मानेतील हाडे 7, थोरॅसिक म्हणजे आपल्या छातीच्या भागातील हाडे 12, त्याच्यानंतर लुंबर म्हणजे आपली कंबर तिच्यामध्ये 5 हाडे आहेत, आणि सॅक्रल म्हणजे यस तिथं आपण एकच हाड घेणार आहे. आणि लास्टला काय आहे? कॉकॅक्स, त्याला आपण काय म्हणणार आहे? माकड हाड 1. सर्वांची बेरीज केली तर टोटल 26. समजतंय? इझी आहे. ओके, समजलं? एक्झियल सिस्टम. एक्झियल मध्ये पहिलं काय बघितलं आपण? हात आणि पायातील म्हणजे बोन सोडून जे सर्व मानवी शरीरात बोनचा अभ्यास आहे तो एक्झियल स्केलेटलच्या अंतर्गत केला जातो. त्याच्या अंतर्गत आपण काय केलं? आता पाठीचा मणका, ओके, बॅकबोनचा अभ्यास केला. ओके, आणि ज्या सजीवांमध्ये पाठीचा मणका असतो त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टीब्रेट्स. लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा, व्हर्टीब्रेट्स म्हणजे काय? पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे काय? ज्यांना पाठीचा कणा आहे, आणि ज्यांच्यामध्ये नाहीत त्यांना काय? इनव्हर्टीब्रेट्स किंवा अपृष्ठवंशीय प्राणी. इतकं सोपं आहे ते. समजलंय? ह्याच्यावर प्रश्न भविष्यात आला तर मग काय अचंबित व्हायचं नाही. ओके, जोड्या लावायला येऊ शकतोय किंवा टोटल किती मणक्यामध्ये हाडे विचारू शकते. ओके, सो रेडी फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, आता पुढे आपण डोके, आपल्या डोक्यामध्ये कोणते हाडे आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. जर आपण आपल्या जर डोक्याचा विचार केला तर बघा हे आपला जॉ आहे, जॉ म्हणजे आपला माउथचा भाग, जॉ. ओके, मग हा जॉ काय आहे? तर आपल्या शरीरातील सर्वात कठीण किंवा मजबूत हाड कोणतं आहे? बघा, मजबूत, आपल्या शरीरातील मजबूत हाड आहे इथं जॉ मध्ये, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आपल्या फेसचा विचार केला तर फेसवर वेगवेगळी 14 हाडे आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. PYQ आहे, PYQ लिहू काय? PYQ काय लक्षात ठेवणार आहे? आपल्या फेसवर टोटल 14 हाडे आहेत. आपल्याला ती हाडे लक्षात ठेवायची नाहीत. काय लक्षात ठेवायचं आहे? हाऊ मेनी? 14. आणि ते कसे आहेत? इररेग्युलर म्हणजे काय? अनियमित प्रकारची आहेत. आपण नंतर हाडांचे प्रकार बघणार आहोत. 5 प्रकारची हाड आपल्या मानवी शरीरामध्ये असतात. आता तुर्तास काय लक्षात ठेवा की मानवी जर फेशियल बोनचा विचार केला तर वेगवेगळी 14 बोन्स आहेत,
आणि ती बोन्स अनियमित प्रकारची आहेत. आणि आपल्या जॉ मध्ये जे हाड आहे ते मानवी शरीरातील सर्वात स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. ओके, जर आपल्या ब्रेन आहे, मग ब्रेन आपला सर्वात महत्वाचा भाग आहे. त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी जी हाडांची रचना आहे त्याला काय म्हटलंय? क्रॅनियम. म्हणजे क्रॅनियम नावाचं तिथं रचना आहे हाडांची. त्याचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट इनर, म्हणजे ब्रेनचं आपलं प्रोटेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर फेशियल 14 बोन, आणि त्याच्यानंतर नेक मध्ये एक बोन असते बघा, हायोइड. लक्षात ठेवा, हायोइड. अशी वेगवेगळी आपली डोक्यामध्ये 3 प्रकारची बोन्स आहेत. क्लिअर आहे? इझी आहे. काय लक्षात ठेवणार? फेसवर 14 बोन्स आहेत, अनियमित प्रकारची आहेत. आपल्या जॉ मधलं जे बोन आहे ते स्ट्रॉंगेस्ट बोन, म्हणजे मजबूत आहे सर्वात. ओके, आता नेक्स्ट. आता जर आपण आपल्या हाडांचा विचार केला मानवी शरीरात, तर वेगवेगळ्या 5 प्रकारची बोन आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आयोगानं PYQ आहे बघा. मानवी शरीरामध्ये 5 प्रकारची हाडे आढळतात. आन्सर काय येणार? करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे किती? पेंटा 5 लक्षात ठेवायचं. आपल्या शरीरात हाडे किती? आन्सर काय देणार? 5. बरोबर आहे. हे काँग्रेस का सिंबॉल नाहीये. आपण काय लक्षात ठेवणार आहे की मानवी शरीरात 5 प्रकारची बोन्स आहेत. ओके, चला आता पहिल्यांदा लॉंग बोन. लॉंग म्हणजे काय? लांब आहेत. लगेच तुम्हाला आठवलं असेल. यस, लॉंग म्हणजे काय? ह्युमेरस. पायाचा विचार केला तर फेमर आठवला असेल. ओके, बघा ह्युमेरस कसा आहे? लॉंग. मानवी शरीरातील सर्वात लॉंग फेमर, रेडियस आणि उल्ना. इमॅजिन झालं? यस, ते कसे आहेत? लॉंग बोन आहेत. मग लॉंग बोनचा बेनिफिट काय आहे? तर आपल्या शरीरातील वजनाला आधार द्यायचा आहे. म्हणजे लॉंग बोनचा फायदा काय आहे? तर आपले वजन आहे त्याला सपोर्ट करायचं आहे. ओके, टू गिव्ह अ सपोर्ट टू अवर वेट, आणि मुवमेंट करण्यासाठी मदत करायचं. बघा, फ्लॅट बोन म्हटलं की हाताचा विचार केला की फेमर आलं, अंगठ्याच्या बाजूचं रेडियस आणि करंगळीच्या बाजूचं उल्ना. आणि पायाचा विचार केला तर काय? तर फेमर, फिब्युला. आठवलं का? हा, व्हेरी नाईस. नेक्स्ट टाइप इज फ्लॅट बोन. फ्लॅट म्हणजे काय? तर सपाट आहे बघा, सपाट. मग यांचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट ऑर्गन्स, म्हणजे अवयवांचं संरक्षण करायचं. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की 5 प्रकारची हाडे आढळतात, आणि हाडे आणि त्याचे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत आणि एक फंक्शन. लॉंग म्हटलं तर एक्झाम्पल काय येणार? रेडियस, उल्ना, फेमर येणार, ह्युमेरस येणार, ट्युब्युला येऊ शकतोय, फिब्युला येऊ शकतोय. आणि काम काय आहे? वजनाला आधार देणे. ओके, आणि सेकंड मुवमेंट साठी, म्हणजे हालचालीसाठी मदत करणे. फ्लॅट म्हटलं तर लगेच काय येणार? फ्लॅट बोन. म्हणजे आपल्या रिब्स मधले जे बोन्स आहेत ते फ्लॅट बोन असतात. छातीच्या पिंजऱ्यामध्ये त्यांचं काम काय आहे? छातीच्या पिंजऱ्याचं आपल्या लंग, म्हणजे काय? आपल्या लंग्सचं, फुफ्फुसाचं संरक्षण करायचं आहे. किंवा बरोबर आहे का? म्हणजे त्यांचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट ऑर्गन्स. फ्लॅट बोन्स कुठं असतात? रिब्स मध्ये असतात. क्रॅनियम आपल्या ब्रेन मध्ये बघितलेला आपण, जसं आपण फेशियल बोनचा अभ्यास केला. आपल्या फेसवर 14 बोन्स आहेत, अनियमित प्रकारचे आहेत, आणि आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करणारा हाड आहे त्याला आपण क्रॅनियम म्हणले. आणि ते कसं आहे? फ्लॅट टाइप आहे. फ्लॅट बोनचा आपल्याला फायदा काय होतोय? टू प्रोटेक्ट ऑर्गन्स. बघा, समजतंय किती इझी आहे? फ्लॅट बोन क्लिअर. चलो नेक्स्ट, शॉर्ट बोन्स. ओके, शॉर्ट बोनचं काम काय आहे? टू गिव्ह स्टेबिलिटी टू अवर बॉडी. म्हणजे जे लहान आहेत बोन्स त्याचं काम काय आहे? टू गिव्ह स्टेबिलिटी, शरीर स्थिरता. कार्पेल आले, मेटाकार्पेल आले. पायाचा विचार केला तर टार्सेल आलं, मेटाटार्सेल आलं. शॉर्ट आहेत का बोन? छोट्या साईजचे आहेत. ओके, त्याच्यानंतर इररेग्युलर, अनियमित. म्हणजे काय? अनियमित म्हणजे आपण बघितलेलं फेशियल बोन्स, दे आर इरेग्युलर टाइप. म्हणजे काय? अनियमित आहेत. ते काय आहे त्यांचं काम? नाजूक ऑर्गनचं प्रोटेक्शन करणे. म्हणजे काय? तर आपल्या शरीरातील नाजूक अवयवांचं संरक्षण करण्याचं काम
इररेग्युलर टाइप ऑफ बोन्स म्हणजे अनियमित हाडांचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून जर आपण आपल्या व्हर्टिब्रा बघितला, बरोबर आहे, पाठीचा मणका, त्याच्यामध्ये जे आपण हाडं बघितलेले आठवतंय का बघा, आपल्या मानेमध्ये सर्वायकल मध्ये 7 आहेत, थोरॅसिक त्याच्यामध्ये 12 आहेत, त्याच्यानंतर लुंबर कमरेमध्ये 5 आहेत, त्याच्यानंतर सॅक्रल म्हणजे त्रिकास्ती त्याच्यामध्ये 5 हाडे आहेत, जॉईन केल्यामुळे त्याला 1 कन्सिडर करतोय, आणि कॉकाइक्स म्हणजे माकड हाड 1. अशी वेगवेगळी 26 हाडे आहेत. त्याला आपण काय म्हणणार, इररेग्युलर नाजूक अवयवांचं प्रोटेक्शन करणे. आणि लास्टला सेमी सेस्मॉइड. ज्या आपल्या रिस्टचा विचार केला तर रिस्ट किंवा आपल्या अँकलचा विचार केला तर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या मनगट आणि पायाच्या घोटा त्याच्यामध्ये जे बोन्स आहेत त्याला काय म्हणायचं आहे, तर आपल्याला सेमी सेस्मॉइड. ओके. आणि बघा ह्याच्यावर प्रश्न आलाय, सेमी सेस्मॉइड बोन्स त्याचा फायदा काय आहे बघा. टेंडॉन्स बघितलेला आठवतंय का बघा. टेंडॉन्स आपण ज्यावेळी उती आणि उतींचे प्रकार, टिश्यू अँड देअर टाइप्स चॅप्टर बघितला, त्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू बघितली. कनेक्टिव्ह टिश्यू, मग कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण काय बघितलं, तर बोन बघितलेली, या बोन्स बघितलेले, त्याच्यानंतर ब्लड बघितलेलं, त्याच्यानंतर आपण लिगामेंट बघितलेलं, त्याच्यानंतर आपण टेंडॉन बघितलेलं, आणि त्याच्यानंतर आपण कार्टिलेज बघितलेलं. आता लिगामेंट अभ्यास करताना आपण काय बघितलेलं, इट जॉईन्स टू बोन्स म्हणजे लिगामेंटचं काम काय आहे, द टिश्यू विच कनेक्ट्स टू बोन्स इज नोन ॲज लिगामेंट. आणि पुढं एक बोन आणि एक मसल यांना कनेक्ट करणाऱ्या टिश्यूला आपण काय बोललेलो, तर आपण त्याला टेंडॉन्स बनलेलो, स्नायूबंध. ओके. मग या स्नायूबंधांचं संरक्षण करण्यासाठी जी हाडं आहेत त्याला आपण सेमी सेस्मॉइड बोन्स म्हणणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, PYQ आलाय, लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवणार, टेंडॉन्स. टेंडॉन्स म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये बोन्स आणि मसलला कनेक्ट करणारा पार्ट आहे. मग टेंडॉन्सचं प्रोटेक्शन कोण करणार आहे, सेमी सेस्मॉइड बोन्स. दॅट्स इट. बघा पहिल्यांदा क्विक रिव्हिजन करूया आपण. मानवी शरीरामध्ये किती प्रकारची हाडे आहेत, 5. पहिला कोणता आहे, फ्लॅट बोन. फ्लॅट बोनचं काम काय आहे, वजनाला आधार देणे. एका शब्दात लक्षात ठेवायचं, वजनाला आधार देणे. मग प्रकार विचारले तर काय लक्षात ठेवणार, ह्युमेरस, रेडियस, उल्ना, फीमर, टिब्युला, फिबिया. किती इझी आहे. सेकंड काय, शॉर्ट बोन्स, कार्पेल, मेटाकार्पेल, टार्सल, मेटाटार्सल, जे की आपल्या फ्लॅंजेस मध्ये आहेत. त्यांचं काम काय आहे, तर त्यांचं काम काय आहे, स्थिरता प्रदान करणे शरीराला. सेकंड आपण काय बघितलं, की इररेग्युलर बोन्स. इररेग्युलर म्हणजे अनियमित हाडे आपल्या फेसवर आहेत. प्रश्न आलाय, PYQ आहे, आपल्या जे फेसवर कोणत्या प्रकारची बोन आहेत, तर अनियमित, आणि वेगवेगळ्या 14 प्रकारचे बोन्स आहेत. दॅट्स इट. किती एका शब्दात लक्षात ठेवायचं आहे. सेमी सेस्मॉइड बोन्स, स्नायूबंधांचं संरक्षण करणे म्हणजे काय, टेंडॉनचं प्रोटेक्शन करणे. आणि लास्ट वन इज फ्लॅट बोन्स. फ्लॅट बोनचं काम काय आहे, तर अवयवांचं संरक्षण करणे. मग त्याच्यामध्ये क्रॅनियम आला, ब्रेनला संरक्षण करणारा. आपला व्हर्टिब्रा, बरोबर आहे, इझी आहे, सिंपल आहे, समजतंय. ओके, व्हेरी गुड. आता बघा डायग्राम मध्ये बघा, सेमी सेस्मॉइड बोन टेंडॉनला प्रोटेक्ट करणार आहे, स्नायूबंधांना. फ्लॅट बोन्स बघा क्रॅनियमचं. शॉर्ट बोन्स आहे का आपल्या रिस्ट मध्ये. लॉंग बोन्स बघा ह्युमेरस, फेमर सारखी लॉंग बोन्स आहेत. इररेग्युलर म्हणजे दे डोंट हॅव एनी पर्टिक्युलर शेप. फेसचा विचार केला तर इझी आहे, 5 प्रकार आहेत. किती इझी आहे. ओके, एवढंच करायचं बस. बघा आता आपण लास्टचा एक पार्ट बघूया आपण. बघा आता आपण काय बघितलं, की पहिल्यांदा की मानवी अस्थिसंस्था, स्टडी ऑफ बोन्स इज ऑस्टिओलॉजी. शरीराच्या 18% वजनाने काय असते, तर हाडे असते. जर आपण अर्भकाचा विचार केला तर 270 हाडे आहेत. आणि जर आपण प्रौढ बघितला, ऍडल्ट काय करतो, क्रिकेट खेळणारी लोक,
6 मारतात, बरोबर आहे. 206 असं जर लक्षात ठेवायचं एक्झाम साठी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय बघितलं, दोन टाइप आहेत, एक्झियल आणि अपेंडिक्युलर. अपेंडिक्युलर म्हटलं तर हँड अँड लेग्स, त्याच्यामध्ये जे हाड आहेत त्यांचा अभ्यास. त्याच्यानंतर एक्झियल म्हटलं तर हात आणि पाय सोडून जी इतर हाडे आहेत की आपल्या हेड मधले असतील, फेस मध्ये असेल, मानेमधील म्हणजे सर्वायकल असेल, थोरॅसिक असेल, व्हर्टिब्रा असेल, त्याच्यामध्ये हाडांचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण काय केलं, 5 टाइप्स ऑफ बोन्स, फ्लॅट, शॉर्ट, लॉंग, इरेग्युलर, सेमी सेस्मॉइडल. ओके. आणि आता आपण लास्ट पार्ट काय बघूया, आपल्या शरीरातील जॉइंट्स, टाइप्स ऑफ जॉइंट्स. ओके. बघा, टाइप्स ऑफ जॉइंट्स. ओके. आता पहिला जॉइंट कोणता आहे बघा, हिंज जॉइंट. पहिला कोणता आहे, हिंज जॉइंटला मराठीत काय म्हणतात, बिजागरीचा सांधा. आता आपण दरवाजाची बिजागरी बघितली तर ती रोटेट कशी होते, 180 डिग्री मध्ये रोटेट होते. 180 डिग्री म्हणजे काय, ज्या जॉइंट्सची किंवा सांध्यांची 180 डिग्री मध्ये मुवमेंट होते त्याला काय म्हणणार आहे आपण, तर बिजागरीचा सांधा. तर आपल्या शरीराचा विचार केला तर कोपरा आणि गुडघा. ओके. कशात एक्झाम्पल काय येणार आहे, कोपरा किंवा गुडघा. ओके. समजला पहिल्यांदा. पहिला जॉइंट कोणता आहे, तर हिंज जॉइंट. याचा अर्थ काय, बिजागरीचा सांधा. त्याचं काय लक्षात ठेवायचं आहे, कीवर्ड आपल्या नी मधला. ओके. आणि आपल्या नी मधला. ओके, नी मधला. त्याच्यानंतर आपल्याला उखळीचा सांधा आहे बघा, उखळीचा. त्याला काय म्हटलंय, बॉल अँड सॉकेट. बॉल अँड सॉकेट म्हणजे त्याला काय म्हटलंय, उखळीचा. याचा अर्थ काय आहे की त्याची मुवमेंट 360 डिग्री मध्ये होते. आपण हिप बघितली तर आपली हिप, कंबर बघितली तर हिप, मुवमेंट कशी होत्या, 360 डिग्री मध्ये होत्या. ओके. शोल्डर होती का 360. ओके, लक्षात ठेवणार आहे. नेक्स्ट, सरकता सांधा. सरकता म्हणजे याला काय म्हणणार आहे, स्लाइडिंग. स्लाइडिंग जॉइंट म्हणजे सरकतोय. तो कुठे येणार आहे आपल्या, तर तो आपल्या मनगटामध्ये बघितलेला सेमी सेस्मॉइड बोन, सॉरी कोणत्या प्रकारचा जॉइंट आहे, तर स्लाइडिंग म्हणजे सरकता मनगटात आपल्या. ओके. आपल्या पायाच्या अँकल मध्ये काय लिहायचं, एक्झाम्पल मनगट म्हणजे रिस्ट. ओके. चौथा प्रकार आहे, चौथा कोणता आहे, पिवोट जॉइंट. पिवोट ओके. जर पिवोट जॉइंटचा जर आपण विचार केला तर पिवोट जॉइंट कुठे आहे बघा, तर आपल्या मानेच्या मणके आहेत का नाही, म्हणजे आपले बॅकबोन आहेत. बॅकबोन म्हणजे मणक्यातील हाडांच्या मध्ये, मणक्यातील हाडांच्या मध्ये जे सांधे आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, पिवोट जॉइंट. आणि लास्टला सॅडल जॉइंट. कोणता, सॅडल जॉइंट. ओके. तर मानवी शरीराचा विचार केला तर वेगवेगळ्या 5 प्रकारचे सांधे आहेत. पहिला कोणता आहे बघा, हिंज. हिंज म्हणजे काय, की बिजागरी. म्हणजे काय, आपण दरवाजा बघा, दरवाजाला बिजागरी असते, हिंज असते, त्याची मुवमेंट 180 डिग्री मध्ये होते. कीवर्ड काय लक्षात ठेवायचं एक्झाम साठी, 5 प्रकारचे सांधे, जॉइंट्स 5 प्रकारचे आहेत. पहिला हिंज म्हटलं तर 180 डिग्री मुवमेंट. आणि एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचा, कोपरा किंवा आपला गुडघा. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बॉल आणि सॉकेट. बॉल आणि सॉकेट म्हणजे काय, उखळीचा, म्हणजे त्याची मुवमेंट 360 डिग्री मध्ये होणार आहे. आपला हिप जॉइंट किंवा शोल्डर जॉइंट, त्याच्यामध्ये 360 डिग्री रोटेशन होणार आहे. ओके. त्याच्यानंतर सरकता. सरकता म्हणजे स्लाइडिंग.
बरोबर आहे. त्या जॉईंटच्या माध्यमातून काय होणार, आपलं रिस्ट बघितलं तर काय होत आहे, स्लाइडिंग जॉईंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पिव्होट जॉईंट आहे आणि सॅडल जॉईंट, असे 5 प्रकारचे जॉईंट आपल्या मानवी शरीरामध्ये आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं, एक्झियल म्हणजे ह्युमन स्केलेटल सिस्टमचा संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलेला आहे. ओके, रिव्हिजन करा आणि काही डाऊट असतील तर फील टू रीच अस. ओके, वी आर देअर फॉर यू. थँक्यू सो मच.